नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नॉलेज एम्पायर मराठी. आणि आता आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या भरतीतील 18 ऑगस्ट 2023च्या पहिल्या शिफ्टमधील जनरल नॉलेजचे आपण आता प्रश्न सोडवतोय. तर पहिला प्रश्न आहे, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅश डॅश म्हणतात. महालवारी पद्धत, जमीनदारी पद्धत, रयतवारी पद्धत आणि कायमधारा पद्धत. तुम्ही उत्तर गेस करू शकता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रयतवारी पद्धत. तर रयतवारी पद्धत ही 1820 मध्ये मद्रासचे गव्हर्नर थॉमस मुनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी प्रायोगिक तत्वावर सुरू केली होती. रयत म्हणजेच शेतकरी. या पद्धतीत शेतकरी हाच जमिनीचा मालक मानला गेला. सरकार आणि शेतकरी यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला. पण दुष्काळाच्या काळात महसूल माफ करण्याची तरतूद यात नव्हती आणि हाच या पद्धतीमधला एक दोष होता. ही पद्धत प्रामुख्याने मद्रास, बॉम्बे म्हणजेच मुंबई आणि आसामच्या काही भागात लागू होती. तर महलवारी पद्धती विषयी आपण माहिती पाहूया. महलवारी पद्धती 1822 मध्ये हॉल्ट मॅकेन्झी यांनी सुरू केली होती. ही पद्धत पंजाब आग्रा प्रांत या भागामध्ये ही पद्धत लागू होती. यामध्ये संपूर्ण गावाचा महसूल ठरवला जाईल. पुढची पद्धत आहे जमीनदारी पद्धत. ही 1793 मध्ये म्हणजे सगळ्यात आधी ही पद्धत जमीनदारी पद्धती सुरू करण्यात आली होती. ही लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये सुरू केली होती. यात जमीनदार जमिनीचा मालक असे. जमीनदारी पद्धतीलाच कायमधारा पद्धत असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो? भारतीय नागरिक, PIO, NRI, OCI. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, NRI. भारताच्या व्हिसा धोरणानुसार नेपाळ आणि भूतानचे नागरिक सोडून इतर कोणत्याही देशाच्या नागरिकाला भारतात प्रवेश करण्यासाठी वैध व्हिसाची आवश्यकता असते. भारतीय नागरिक यांना व्हिसा लागत नाही. म्हणजे भारतीय नागरिक यांच्याकडे ऑफकोर्स भारतीय पासपोर्ट असेल, त्यामुळे त्यांना व्हिसा लागत नाही. PIO म्हणजेच पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, ही योजना आता OCI म्हणजेच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया यामध्ये विलीन करण्यात आलेली आहे. त्यांनाही व्हिसा लागत नाही. आणि NRI हे अनिवासी भारतीय असतात, त्यामुळे त्यांना व्हिसा लागत नाही. इथे दिलेला व्हिसा लागत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, NRI मध्ये 2 प्रकार पडतात. एक त्यांच्याकडे इंडियन पासपोर्ट आहे आणि एक ज्यांच्याकडे फॉरेन पासपोर्ट आहे. तर ज्यांच्याकडे इंडियन पासपोर्ट आहे त्यांना व्हिसाची आवश्यकता नसते. ज्यांच्याकडे इंडियन पासपोर्ट आहे ऑफकोर्स त्यांना व्हिसा लागणार नाही. पण जे NRI आहेत पण त्यांच्याकडे फॉरेन पासपोर्ट आहे, ज्या देशामध्ये ते राहतात तिथलं पासपोर्ट आहे, त्यांना व्हिसाची आवश्यकता असते. म्हणून आपलं उत्तर NRI आहे. आणि चौथा आहे OCI. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. यांना आजीवन व्हिसा असतो, म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना व्हिसा काढायची गरज नसते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा. सफरचंद, पालक, गहू, योगर्ट. तुम्ही याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पालक. पालक म्हणजे स्पिनॅच ही लोह आणि जीवनसत्व ए म्हणजे व्हिटॅमिन ए आणि सी चा खूप मोठा नैसर्गिक स्रोत आहे. 100 ग्रॅम पालकामध्ये साधारणपणे 2.7 मिलीग्रॅम लोह असते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर पालक खाण्याचा सल्ला देतात. तर सफरचंदामध्ये आपण पाहूया का कुठले व्हिटॅमिन असतात. सफरचंदामध्ये लोह असते, पण ते पालकापेक्षा कमी असते. आणि हे सफरचंद हे प्रामुख्याने फायबर आणि व्हिटॅमिन सी साठी ओळखले जाते. गहू हा प्रामुख्याने कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे. आणि योगर्टमध्ये कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली होती. मोतीलाल नेहरू, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, VD सावरकर. तर तुम्ही उत्तर गेस केलं असेल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोपाळकृष्ण गोखले. 12 जून 1905 रोजी पुण्यामध्ये या संस्थेची स्थापना केली होती, भारत सेवक समाजाची. भारताच्या सेवेसाठी निस्वार्थी कार्यकर्ते तयार करणे आणि सर्व वैधानिक मार्गाने भारतीय जनतेचे हित साधणे हेच याचे ध्येय होते. नामदार गोखले हे मावळा गटाचे नेते आणि गांधीजींचे राजकीय गुरु होते. ही गोष्ट IMP आहे. गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते हा प्रश्न म्हणजे विचारतात नेहमी. तर याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. तर मोतीलाल नेहरू विषयी माहिती पाहूया. मोतीलाल नेहरू यांनी चित्तरंजन दास यांच्यासोबत 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती 1916 आणि केसरी व मराठा ही वृत्तपत्रे चालवली होती. होम रूल लीगची स्थापना बाळ गंगाधर टिळक तसेच एनी बेझंट
यांनी केली होती. तर वी डी सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली होती. पुढील प्रश्न आहे, पेरॉक्साईड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते? कार्बन संहती, तेलातील असंतृप्तिचे प्रमाण, ऑक्सिडनचे प्रमाण, तेलातील संतृप्तिचे प्रमाण. तर याचे उत्तर गेस करा तुम्ही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑक्सिडनचे प्रमाण. हे रसायनशास्त्रातील आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील एक परिमाण आहे. पेरॉक्साईड मूल्य हे रसायनशास्त्र म्हणजे आपली केमिस्ट्रीमधील एक परिमाण आहे. जेव्हा तेल किंवा तूप हवेशी संपर्कात येते तेव्हा त्याचे ऑक्सिडेशन होऊन ते खराब होते किंवा त्याला खवट वास येतो. या प्रक्रियेत पेरॉक्साईड तयार होतात. त्यामुळे पेरॉक्साईड मूल्य जेवढे जास्त तेवढे तेलाचे ऑक्सिडेशन जास्त झालेले असते. तेलातील असंतृप्तीचे प्रमाण हे मोजण्यासाठी आयोडीन व्हॅल्यू वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एक सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केलेले आहे? तर पर्याय आहेत उत्तराखंड, तमिळनाडू, मध्य प्रदेश, केरळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील सीड फार्म हे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म ठरले. याचा अर्थ या शेतातून जेवढा कार्बन उत्सर्जित होतो, उदाहरणार्थ ट्रॅक्टर मशिनरीमुळे, त्यापेक्षा जास्त कार्बन पिकांद्वारे शोषून घेतला जातो. म्हणजे कार्बन पूर्णपणे न्यूट्रल होऊन जातो. पुढील प्रश्न आहे, बाल कामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम कधी मंजूर झाला? 27 डिसेंबर 1986, 21 डिसेंबर 1986, 20 डिसेंबर 1986 आणि 23 डिसेंबर 1986. चारही ऑप्शन म्हणजे समानच वाटतात. तुम्ही याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 23 डिसेंबर 1986. भारतीय संविधानातील कलम 24 म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्कानुसार बालकामगार प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याने 14 वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी घातलेली आहे. 2016च्या दुरुस्तीनुसार आता किशोरवयीन मुलांसाठी कडक नियम केलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, समता सैनिक दल SSD ही सामाजिक संघटना डॅश यांनी स्थापन केली होती? महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद व जवाहरलाल नेहरू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाबासाहेब आंबेडकर. 24 सप्टेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी या दलाची स्थापना केली. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाच्या वेळी दलित समाजाच्या संरक्षणासाठी शिस्तबद्ध स्वयंसेवकांची गरज होती. त्यातून याची निर्मिती झाली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य या दलाशी संबंधित आहे. तर महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली होती 1932 मध्ये. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली होती 1897 साली. आणि जवाहरलाल नेहरू यांनी हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे ते लेखक आहेत. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, या IMP आहेत. पुढील प्रश्न आहे, एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे डॅश नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. हा त्यावेळेसचा करंटचा प्रश्न आहे. तर पहिल्या ऑप्शन आहेत क्रॉस कोर्ट, रिस्ट अश्युअर्ड, फिनोमेनन, क्ले कोर्ट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रॉस कोर्ट. जयदीप मुखर्जी एक टेनिसपटू होते. जयदीप मुखर्जी भारताचे माजी डेव्हिस कप कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. क्रॉस कोर्ट या पुस्तकात त्यांनी टेनिस कोर्टवरील आठवणी आणि कोर्ट बाहेरील त्यांचे जीवन यांचा प्रवास मांडलेला आहे. तर रिस्ट अश्युअर्ड हे भारतीय क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांच्या आत्मचरित्र आहे. हे पण IMP आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपकलम 1च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे? तर ऑप्शन आहेत खंड I, खंड H, खंड G, खंड F. तर तुम्ही याचे उत्तर गेस करा. तुम्हाला 3 सेकंड टाइम देतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खंड F. कलम 8 मध्ये माहिती देण्यापासून सूट एक्झेम्पशन देण्यात आलेले आहे. 81F नुसार जर परदेशी नागरिकाने भारताला विश्वासार्थने एखादी माहिती दिली असेल तर ती माहिती RTI अंतर्गत उघड करता येत नाही, कारण त्यामुळे 2 देशांमधील संबंध बिघडू शकतात. तर खंड I मध्ये मंत्रिमंडळाची कागदपत्रे, कॅबिनेट पेपर्स असतात,
ते उघड करण्यापासून सूट दिलेली आहे. खंड यश मध्ये ज्या माहितीमुळे तपासात एखादी इन्व्हेस्टिगेशन चालू असेल एखाद्या केसची, त्याच्यामध्ये अडथळा येईल अशी माहिती असेल तर ती देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. आणि खंड जी मध्ये ज्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी माहिती आरटीआय मधून एखाद्याला पुरवण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 11 मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या डॅश डॅश राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगित केली. तर पर्याय आहेत कलम 19(1)(a), कलम 124(a), कलम 121(c), कलम 19(2). याचे उत्तर तुम्ही गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 124(a). कलम 124(a) हे कलम ब्रिटिश राजवटीत 1870 मध्ये जोडले गेले होते. सरकारविरुद्ध द्वेष किंवा अप्रती निर्माण करणाऱ्या कृतीला राजद्रोह मानले जात असे. सर्वोच्च न्यायालयाने मे 2022 मध्ये AC ओबांडकेरे विरुद्ध भारत सरकार खटल्यात या कायद्याच्या वापराला ऐतिहासिक स्थगिती दिली. कलम 19(1)(a) मध्ये संविधानातील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे आणि कलम 19(2) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालण्यात येणारी वाजवी बंधने हे नमूद केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? पर्याय आहेत बेकायदेशीर कृत्य अधिनियम, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, महिला संरक्षण अधिनियम आणि भारतीय दंड संहिता. तर याचे उत्तर तुम्ही गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महिला संरक्षण अधिनियम. महिला संरक्षण अधिनियम आपण याची माहिती पाहूया थोडी. 1999 मध्ये न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत कर्तव्यावर एक समिती नेमली होती. या समितीने सांगितले की काही कर्तव्य पाळण्यासाठी आधीच कायदे आहेत. महिला संरक्षण अधिनियम नावाचा एक विशिष्ट कायदा या यादीत नव्हता. हा कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 मध्ये आला. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम भारताची सार्वभौमत्व आणि अखंडता मूलभूत कर्तव्य जपण्यासाठी हा कायदा आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यासाठी आहे आणि भारतीय दंड संहिता ही राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या कृतींना संरक्षण करण्यासाठी आहे. तर TCSने याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम दिलेले आहे, पण याचे योग्य उत्तर महिला संरक्षण अधिनियम असे आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वाधिक कमी होती? दमण आणि दीव, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पुदुच्चेरी. तर याचे उत्तर गेस करा तुम्ही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अंदमान आणि निकोबार बेटे. अंदमान आणि निकोबार मध्ये लोकसंख्येची घनता केवळ 46 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी कमी आहे. भौगोलिकदृष्ट्या हे बेटे मुख्य भूमीपासून दूर आणि जंगलांनी व्यापलेले आहेत. दमण आणि दीव मध्ये घनता खूप जास्त आहे, म्हणजे 2191 व्यक्ती चौरस किलोमीटर. चंदीगडमध्ये घनता अत्यंत जास्त 9258 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आणि पुदुच्चेरीमध्ये घनता 2547 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. तर आपण पाहू शकता अंदमान निकोबारमध्ये किती कमी आहे, 46 व्यक्ती फक्त प्रति चौरस किलोमीटरमध्ये. आणि सर्वात जास्त घनता दिल्लीमध्ये आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते? दूध, शेंगा, सफरचंद, तांदूळ. याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शेंगा. शेंगा म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला जास्त भेटतात. डाळी, सोयाबीन, हरभरा, वाटाणा या शेंगावर्गीय पिकामध्ये 20 ते 25% प्रथिने म्हणजे प्रोटीन असतात. शाकाहारी लोकांसाठी हा प्रथिनांचा मुख्य आधार आहे. दूध हे प्राणीजन्य प्रथिने म्हणजे ॲनिमल प्रोटीन आहेत. सफरचंदामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंटसाठी प्रसिद्ध असतात, तसेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C पण असते. आणि तांदूळमध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख आहे? कलम 23, कलम 22, कलम 25, कलम 24. तर याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 25. या कलमानुसार केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांनी दरवर्षी आपला
अहवाल तयार करावा लागतो. हा अहवाल संसदेत सादर केला जातो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे यावर लक्ष ठेवता येते. कलम 23 मध्ये न्यायालयाच्या अधिकारास मनाई ही तरतूद आहे. कलम 22 मध्ये या कायद्याला इतर कायद्यांपेक्षा वरचढ प्रभाव असेल ही तरतूद आहे. आणि कलम 24 मध्ये गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना या कायद्यात सूट देता येते ही तरतूद करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे म्हणजेच वय 60च्या वरती वर्ष ज्याचे वय 60 वर्ष आहे किंवा त्याहून अधिक वय आहे यांचे प्रमाण सर्वाधिक आहे? झारखंड, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर याचे उत्तर तुम्ही गेस करा काय असेल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. केरळचे आरोग्य मॉडेल अत्यंत प्रगत आहे. त्यामुळे येथे लोकांचे सरासरी आयुर्मान लाईफ एक्सपेक्टन्सी जास्ती आहे. सुमारे 75 वर्ष तरी इथल्या लोकांचे सरासरी आयुष्य आहे. इथे जन्मदर कमी असल्याने तरुण लोकसंख्येचे प्रमाण कमी होत असून वृद्धांचे प्रमाण वाढत आहे. 2011च्या आकडेवारीनुसार केरळमध्ये 12.6% लोकसंख्या वृद्ध होती. कारण केरळमध्ये आपण माहिती आहे लिटरेसी जास्त आहे. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा आहेत, आरोग्याचे मॉडेल तिथं अत्यंत प्रगत आहे. त्यामुळे तिथे मृत्यूदर कमी आहे आणि लाईफ एक्सपेक्टन्सी तिथे जास्ती. त्यामुळे केरळमध्ये वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? पहिलं विधान दिलेलं आहे, 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि पुढील विधान आहे, देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. तर याचे उत्तर तुम्ही गेस करा. 2 विधानं दिलेले आहेत. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 1866 मध्ये विचारसरणीतील मतभेदामुळे फूट पडली आणि केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर देवेंद्रनाथ टागोर आहेत, त्यांनी त्यांच्या गटाला आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे ब्राह्मो समाजाचे 2 शक्ल्या झाली होती, भारतीय ब्राह्मो समाज आणि आदी ब्राह्मो समाज. त्यामुळे आपलं उत्तर ए आणि बी दोन्ही हे आपलं योग्य उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? भाऊदाजी लाड, लहुजी साळवे, जगन्नाथ शंकर सेठ आणि दादोबा पांडुरंग. तुम्ही याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगन्नाथ शंकर सेठ. जगन्नाथ शंकर सेठ म्हणजे नारायण शंकर सेठ यांनी 1822 मध्ये मुंबईत शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शाळा सुरू केल्या. एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर भाऊदाजी लाड विषयी आपण माहिती पाहूया. भाऊदाजी लाड हे प्रसिद्ध डॉक्टर आणि समाज सुधारक होते. मुंबईतील जुन्या वस्तू संग्रहालयात त्यांना त्यांचे नाव दिलेले आहे. लहुजी साळवे यांना लहुजी वस्ताद म्हणतात. त्यांनी आखाड्याच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिलेले आहे. आणि दादोबा पांडुरंग म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हे एक IMP गोष्ट आहे, याच्यावरती कधीही प्रश्न विचारतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी टॅरिडॅश या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले आहे. पहिला पर्याय सफल, दुसरा पर्याय जनधन, धनाक्षी आणि विकास. हे करंटचा क्वेश्चन आहे तेव्हाचा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सफल. सफलचा पूर्ण अर्थ सिम्प्लिफाईड ॲप्लिकेशन फॉर ॲग्रिकल्चर लोन्स असा आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी 300 पेक्षा जास्त प्रकारच्या कर्जांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यामुळे त्यांना बँकेत वारंवार जाण्याचा त्रास वाचतो. जनधन ही केंद्र सरकारची एक बँक खाते उघडण्याची योजना आहे. ही योजना आहे जनधन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? मणिपूर, मिझोरम, मेघालय, आसाम. तुम्ही याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कामरूप जिल्ह्यात या प्रकल्पाचे उद्घाटन केलेले. कामरूप या जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाचे ते उद्घाटन केलेले आहे. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणे आणि प्रदूषण कमी करणे हे याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे? विंडोज 8, विंडोज 11, विंडोज 10 आणि विंडोज 7. अतिशय सोपा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विंडोज 11.
मायक्रोसॉफ्टने 2021 मध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये विंडोज 11 लॉन्च केले. यामध्ये नवीन स्टार्ट मेन्यू, गोल कोपरे आणि अँड्रॉइड ॲप चालवण्याची क्षमता आहे. विंडोज 10 2015 मध्ये आली होती, विंडोज 8 2012 मध्ये, तर विंडोज 7 ही 2009 मध्ये आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे? म्हणजे पाण्याखालून धावणारी मेट्रोची पहिली ट्रायल रन कुठे झालेली आहे? तर पर्याय आहेत मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोची. तुम्ही याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोलकाता. कोलकातामध्ये एप्रिल 2023 मध्ये हुबळी नदीच्या खालून मेट्रो नेऊन इतिहास रचला गेलेला आहे. हा बोगदा नदीच्या तळापासून 13 मीटर खाली आणि जमिनीपासून 33 मीटर खाली आहे. हावडा हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन ठरलेले आहे. तर मुंबई येथे समुद्राखालून जाणारा रस्ता आहे, पण मेट्रो नाही आहे. मुंबईमध्ये पण आहे, मुंबईमध्ये समुद्राखालून रस्ता गेलेला आहे कोस्टल रोडमध्ये, पण मेट्रो अजून तिथे नाही आहे समुद्राखालून जाणारी. आणि कोची येथे वॉटर मेट्रो आहे, पण ती पाण्याखाली चालणारी बोट आहे, बोगद्यातून जाणारी ट्रेन नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत? तर पहिला पर्याय गोपाळकृष्ण गोखले, दुसरा पर्याय साने गुरुजी, तिसरा पर्याय RD कर्वे आणि चौथा पर्याय आहे SM जोशी. तर तुम्ही याचे उत्तर गेस करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, RD कर्वे. RD कर्वे म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो कर्वे यांचे सुपुत्र होते आणि ते गणिताचे प्राध्यापक होते. 1927 मध्ये समाज स्वास्थ्य नावाचे मासिक त्यांनी सुरू केले होते. लैंगिक शिक्षण, संतती नियमन म्हणजे बर्थ कंट्रोल आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर त्यांनी सडेतोड लिखाण केले होते. यासाठी त्यांना नोकरीवरूनही काढण्यात आले होते. साने गुरुजी अजून एक पर्याय आहेत आपल्या याच्यामध्ये, त्याच्याविषयी माहिती पाहूया. साने गुरुजी यांनी साधना हे साप्ताहिक सुरू केले होते, तसेच विद्यार्थी हे मासिक सुरू केले होते. आणि SM जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधले ते नेते होते आणि ते एक समाजवादी विचारवंत होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे? पहिले उद्दिष्ट दिलेले भारतातील सफाई, पहिले परिणाम दिलेले ते साध्य करण्याचे गोल. भारतातील सफाई कार्यात 0 मृत्यू प्रमाण राखणे. दुसरा ऑप्शन आहे सर्व स्वच्छता कार्य अकुशल कामगारांद्वारे केली जातात. तिसरा ऑप्शन आहे कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेच्या संपर्कात येत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे स्वच्छता कामगारांना स्वयंसहायता गट SHG मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालवण्याचे अधिकार दिले जातात. तर याचे उत्तर आपण लॉजिकनेही लावू शकतो. सर्व स्वच्छता कार्य अकुशल कामगारांद्वारे केली जातात. तर हे उत्तर येणारच नाही, कारण पर्याय क्रमांक 2 येणार नाही आणि त्यामुळे याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 3, 4 बरोबर आहेत. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 1, 3 आणि 4 हे विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे, कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? पहिला पर्याय मांडवी नदी, दुसरा पर्याय ब्रह्मपुत्रा नदी, तिसरा पर्याय दिबांग नदी, चौथा पर्याय गोदावरी नदी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मांडवी नदी. दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. याची उंची 310 मीटर इतकी आहे. हा गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर भगवान महावीर अभयारण्यात स्थित आहे. पावसाळ्यात पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा शुभ्र दिसतो, म्हणून याला दूधसागर धबधबा असे म्हणतात. आणि मांडवी नदीला गोव्याची जीवनदायिनी असे म्हणतात. तर ब्रह्मपुत्र नदीविषयी माहिती मिळेल. आसाममधील ही एक महत्वाची नदी आहे आणि माजुर्ली बेटासाठी प्रसिद्ध आहे. माजुर्ली बेट हे जगातील सगळ्यात मोठे नदीवरती तयार झालेली बेट आहे. आणि दिबांग नदी ही अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. तर गोदावरी नदी ही आपल्या महाराष्ट्रातील नदी आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत. भविष्यामध्ये आपण अशा अनेक प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, कारण तलाठी भरती बहुतेक पुढच्या 3-4 महिन्यात येईल अशी शक्यता आहे. यासाठी हे प्रश्न आपल्याला फार उपयोगी ठरतील. तर धन्यवाद.